नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. हो, नक्कीच. आणि तो विषय म्हणजे भारतीय दूरसंचार क्षेत्र किंवा ज्याला आपण टेलिकम्युनिकेशन सेक्टर म्हणतो. अगदी बरोबर. आज आपण 2025-26च्या भारतीय दूरसंचार क्षेत्रावरील एका अतिशय ताज्या आणि खूप विस्तृत अशा अहवालाचं विश्लेषण करणार आहोत. आणि हा अहवाल वाचताना मला जाणवलं की म्हणजे हा विषय आता फक्त मोबाईल कॉल्स किंवा 5Gचा वेग किंवा अगदी इंटरनेट प्लॅन्स पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. खरंय. म्हणजे आपण जर पाहिलं तर हे जे आजचं दूरसंचार जाळं आहे ना, ते संपूर्ण भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा एक प्रकारे कळा बनला आहे. अगदी. म्हणजे तुमचं UPI पेमेंट्स असू देत, OTT प्लॅटफॉर्म्स असू देत, ई-गव्हर्नन्स किंवा त्या अवाढव्या क्लाउड सेवा, हे सगळं याच नेटवर्कवर उभा आहे. हो, आणि म्हणूनच या सखोल चर्चेत आपलं मिशन हेच असणार आहे की या विस्तृत आणि गुंतागुंतीच्या अहवालातील जी माहिती आहे ती आपण अगदी सोप्या भाषेत डिकोड करूया. नक्कीच. म्हणजे या क्षेत्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी ही चर्चा खूप रंजक ठरणार आहे. हो, कारण यातून हे स्पष्ट होईल की आपला तो रोजचा डिजिटल व्यवहार तो पडद्यामागे नेमका कसा चालतो आणि हे क्षेत्र केवळ संवादाचं माध्यम न राहता भविष्यात कशी मोठी झेप घेणार आहे. ठीक आहे, आपण हे सर्व नीट उलगडून पाहूया, कारण सुरुवातीलाच या अहवालात जे आकडे दिलेत ना, बापरे, ते आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. हो, म्हणजे ते आकडे केवळ वाढीचे नाहीत, तर एका मोठ्या बदलाचे संकेत देत आहेत असं मला तरी वाटतं. अगदी बरोबर आहे. हा अहवाल वाचताना सर्वात पहिली गोष्ट जी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या क्षेत्राचा अवाढव्य विस्तार. आपण एका अशा देशाबद्दल बोलत आहोत जिथे इंटरनेट ही आता चैनीची वस्तू राहिलेलीच नाहीये, ती एक मूलभूत गरज बनली आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि आता इंटरनेट. हो, तसंच काहीसो. जेव्हा आपण दूरसंचार क्षेत्राचा विचार करतो ना, तेव्हा आपल्याला केवळ तंत्रज्ञानाचा नाही, तर त्या तंत्रज्ञानाशी जोडल्या गेलेल्या मानवी वर्तनाचाही अभ्यास करावा लागतो. अच्छा, म्हणजे लोकांच्या सवयी कशा बदलल्या आहेत. बरोबर. हा अहवाल आपल्याला नेमकं तीच दाखवतो की भारतीयांनी हे तंत्रज्ञान किती वेगाने, म्हणजे अगदी अनपेक्षित वेगाने आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला आहे. आणि या विस्ताराची व्याप्ती खरोखरच अफाट आहे. मी अहवालात वाचत होते की भारताचं दूरसंचार जाळं आज जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचलं आहे. जगात दुसरं? हे खूप मोठं अचीवमेंट आहे. हो ना. आणि सप्टेंबर 2025 पर्यंतची आकडेवारी सांगते की भारतात एकूण 1.22 अब्ज टेलिफोन ग्राहक आहेत आणि इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या तब्बल 955.6 दशलक्ष इतकी झाली आहे. म्हणजे जवळपास 1 अब्ज लोक. अगदी 1 अब्ज लोक आज भारतात इंटरनेटशी जोडले गेले आहेत. आपली टेलिडेन्सिटी आता 86.65% इतकी झाली आहे. पण या सगळ्या आकड्यांमध्ये मला एक गोष्ट खूपच विचित्र वाटली. कोणती? म्हणजे बघा, आज एकूण ग्राहकांपैकी तब्बल 96.2% ग्राहक हे वायरलेस म्हणजेच मोबाईल नेटवर्क वापरणारे आहेत. हो, आणि वायरलाईनचा वाटा फक्त 3.8% आहे. मग मला प्रश्न असा पडला की जर वायरलाईन एवढे कमी लोक वापरत असतील तर मग काय पूर्ण देशाचा इंटरनेटचा डोलारा फक्त हवेतील लहरींवर उभा आहे का? इथेच खरी गंमत आहे. यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे तो जो 3.8% वायरलाईनचा वाटा आहे ना, हो, तोच खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे. कसं काय? म्हणजे बघा, आपल्याला आपल्या मोबाईलवर जे वायरलेस इंटरनेट मिळतं ते कुठून येतं? टावरवरून. बरोबर. पण त्या टावरला डेटा कुठून मिळतो? अच्छा. तर तो डेटा जमिनीखालून जाणाऱ्या त्या फायबर ऑप्टिक केबल्समधून मिळतो. त्यामुळे वायरलेस ग्राहकांची संख्या जरी 96%हून अधिक असली तरी त्या वायरलेस नेटवर्कला सक्षम बनवण्यासाठी वायरलाईन आणि फायबर ब्रॉडबँडची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे तो बेस आहे एक प्रकारचा. अगदी. आणि सध्या याच फायबर ब्रॉडबँडच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे. आणि या टेलिडेन्सिटीमध्ये आणखी एक पैलू लक्षवेधी आहे, तो म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागातील तफावत. हो, मी ते आकडे बघत होते. अहवालात शहरी बाजाराचा वाटा 56.1% आणि ग्रामीण बाजाराचा वाटा 43.9% असा दिलाय. म्हणजे एकेकाळी इंटरनेट फक्त मोठ्या शहरांची मक्तेदारी समजली जायची, पण आता हा 43.9%चा ग्रामीण आकडा पाहता ही वाढ नेमकी कशामुळे होत आहे? हे फक्त त्या स्वस्त स्मार्टफोन्समुळे घडत आहे की या मागे आणखी काही आहे? स्वस्त स्मार्टफोन्स हे कारण नक्कीच आहे, पण ते एकमेव कारण अजिबात नाहीये. मग
यामागे भारतनेट सारख्या ज्या सरकारी योजना आहेत ना, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. ग्रामीण भागात अगदी ग्रामपंचायतींपर्यंत फायबर केबल्स पोहोचवण्याचं काम गेल्या काही वर्षात अतिशय वेगाने झालं आहे. अच्छा, म्हणजे तिथेही वायरलाईनचाच बेस तयार होतोय. बरोबर. त्यामुळे केवळ तिथे इंटरनेट पोहोचलं असे नाही, तर त्यासोबत डिजिटल बँकिंग, ई-संजीवनीसारख्या टेलिमेडिसिन सेवा आणि ऑनलाईन शिक्षणाचे मार्ग खुले झाले आहेत. एका अर्थाने ही कनेक्टिव्हिटी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला थेट मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं काम करत आहे. इथूनच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आपण आता फक्त इंटरनेटच्या उपलब्धतेबद्दल बोलत नाही आहोत. आपण भारतीयांनी निर्माण केलेल्या त्या डेटाच्या महापुराबद्दल बोलत आहोत. हो, डेटाचा महापूर हा अगदी योग्य शब्द आहे. अहवाल असं सांगतो की भारत हा मोबाईल डेटाचा जगातला सर्वात मोठा ग्राहक बनला आहे. आणि आर्थिक वर्ष 2025 मधील डेटा वापराचा आकडा 2,28,789 पेटाबाईट्स इतका आहे. आता गिगाबाईट्स आणि टेराबाईट्स आपल्याला रोजच्या वापरातून माहिती असतात, पण हे पेटाबाईट्सचे परिमाण आपण कसं समजून घ्यायचं, हा आकडा डोळ्यांसमोर कसा उभा करायचा? बरं, हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया आपण. समजा तुम्ही आज एखादा हाय डेफिनेशन चित्रपट पाहायला सुरुवात केलीत. बरं. आणि तो सलग न थांबता दिवसा-रात्र पाहत राहिलात. ठीक आहे. तर फक्त 1 पेटाबाईट डेटा संपवण्यासाठी तुम्हाला साधारण 2 ते 2,500 वर्ष सलग तो चित्रपट पाहावा लागेल. बापरे, 2,500 वर्षे. हो, आणि आपण इथे एका वर्षात 2,28,000 पेटाबाईटचा वापर पाहतोय. अरे हा आकडा तर खरोखरच डोळे विस्फारवणारा आहे. हो, आणि मागील वर्षाच्या तुलनेत यात 17.46% वार्षिक वाढ झालीय. यातून हे स्पष्ट होतं की आपण केवळ टेक्स्ट मेसेजेस किंवा ईमेल्स पाठवत नाही आहोत आता. मग आपण काय करतोय एवढा डेटा वापरून? आपण प्रचंड प्रमाणात हाय क्वालिटी व्हिडिओ स्ट्रीमिंग, रिअल टाइम गेमिंग आणि सोशल मीडियावर व्हिडिओज बघत आहोत. आणि या प्रचंड डेटा वापरासाठी तंत्रज्ञानही वेगाने बदलत आहे. अहवालातील आकडेवारीनुसार 2G आणि 3G आता जवळपास संपुष्टात आले आहेत. हो, ते तर अपेक्षितच होतं. त्यांचा वाटा अनुक्रमे फक्त 0.10% आणि 0.40% राहिला आहे. 4Gचा वाटा सर्वाधिक म्हणजे 74.57% आहे. पण सगळ्यात मोठी चर्चा आहे ती 5Gची. अगदी. अवघ्या काही काळातच 5Gनी 24.93% टप्पा गाठला आहे. पण इथे मला एक प्रामाणिक शंका येते. बोला ना. कागदावर 5Gचे आकडे आणि वेग प्रचंड वाटतो, पण अनेकदा आपण घराच्या हॉलमधून किचनमध्ये गेलो तरी मोबाईलचा कॉल ड्रॉप होतो किंवा नेटवर्क गायब होतं. मग हे 5Gचे आकडे फक्त मार्केटिंगपुरते मर्यादित आहेत की खरोखरच पायाभूत सुविधा तेवढ्या सक्षम झाल्या आहेत? हां, खूपच व्यावहारिक आणि रास्त प्रश्न आहे. बघा, कॉल ड्रॉप होणे आणि 5Gचा विस्तार या दोन्ही वेगवेगळ्या तांत्रिक बाजू आहेत. आपण ज्या वेगाने 5Gकडे वळलो आहोत ना, ती एक रॅपिड शिफ्ट आहे. अच्छा. 24.93% ग्राहकांपर्यंत 5G पोहोचणे ही मोठी झेप आहे, पण त्याचं संपूर्ण नेटवर्क अजूनही देशभरात पूर्ण क्षमतेने लागलेलं नाहीये. इमारतींचे आत नेटवर्क न मिळणे, ज्याला आपण इंडोर कव्हरेज इश्यू म्हणतो, तो या हाय फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमचा एक तांत्रिक अडथळा असतो. म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे ती भिंती पार करू शकत नाही. अगदी बरोबर. पण 5Gचा खरा उद्देश केवळ मोबाईलवर चित्रपट वेगाने डाउनलोड करणे हा नाहीच मुळी. मग खरा उद्देश काय आहे? 5Gमुळे लेटन्सी म्हणजेच डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागणारा वेळ अगदी मिलिसेकंड्सवर येतो. यामुळेच रिअल टाइम ॲप्लिकेशन्स शक्य होणार आहेत, जसं की रिमोट सर्जरी, स्मार्ट फॅक्टरीजमधील मशीनचे नियंत्रण आणि भविष्यातील स्वयंचलित गाड्या. म्हणजे ड्रायव्हरलेस कार्स. हो, त्यामुळे पायाभूत सुविधा नक्कीच वाढत आहेत, पण त्यांना पूर्णपणे स्थिरावण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. म्हणजे हा प्रवास अजून चालूच आहे. तर आता आपण या अहवालातील महसूल आणि अर्थकारणाच्या मुद्द्यावर येऊया, कारण साहजिकच जिथे एवढा डेटा वापरला जातोय तिथे पैसाही तितकाच असणार. नक्कीच. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतीय दूरसंचार क्षेत्राचा एकूण महसूल 3,72,097 कोटी रुपये इतका नोंदवला गेला आहे. डॉलरमध्ये सांगायचं तर सुमारे 43.4 अब्ज डॉलर्स. बरोबर. मागील वर्षाच्या तुलनेत यात 10.72% भक्कम वाढ झाली आहे. पण बाजारातील कंपन्यांची स्थिती पाहिली तर तिथे मला एक वेगळंच चित्र दिसतं. कसं काय? रिलायन्स जिओने या बाजारात 492 दशलक्ष ग्राहकांसह तब्बल 50% मार्केट शेअर काबीज केला आहे. त्या खालोखाल भारती एअरटेल सुमारे 300 दशलक्ष ग्राहकांसह 31% शेअरवर आहे.
या 2 कंपन्यांकडे मिळून बाजाराचा 80% जास्त वाटा आहे. हो, हे स्पष्टपणे दिसतंय. हे एक प्रकारे डुओपोली म्हणजेच द्विध्रुवीय बाजारासारखं दिसत आहे. पण माझी खरी उत्सुकता वोडाफोन आयडियाबद्दल आहे. अच्छा. त्यांच्याकडे साधारण 128 दशलक्ष ग्राहक आहेत आणि बाजारातील त्यांचा वाटा 13% आहे आणि सरकारी कंपनी BSNL 3.5% शेअरवर आहे. जर वोडाफोन आयडियाकडे 128 दशलक्ष ग्राहक आहेत म्हणजे युरोपमधील एखाद्या मोठ्या देशाच्या लोकसंख्येइतके ग्राहक, तर मग त्यांच्यावर कर्जाचा एवढा मोठा डोंगर कसा काय उभा राहिला? एवढे ग्राहक असूनही ते आर्थिकदृष्ट्या एवढा संघर्ष का करत आहेत? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं ना, तर ह्या प्रश्नाचं उत्तर ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर म्हणजेच ARPU मध्ये दडवलेलं आहे. म्हणजे प्रतिग्राहक सरासरी महसूल? अगदी. भारतात इंटरनेट आणि कॉलिंगचे दर जगाच्या पाठीवर सर्वात कमी आहेत. ग्राहकांची संख्या मोठी असली तरी प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारा महसूल खूपच मर्यादित आहे. या उलट नेटवर्क चालवण्याचा खर्च, 5G तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी लागणारी उपकरणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून लिलावात विकत घ्यावा लागणारा स्पेक्ट्रम, या सगळ्याचा खर्च प्रचंड आहे. वोडाफोन आयडियाला जुन्या थकीत रकमा आणि स्पेक्ट्रमच्या हप्त्यांमुळे ह्या स्पर्धेत टिकून राहणं खूप कठीण जात आहे. आणि जिओ आणि एअरटेलचं काय? त्यांना हा खर्च परवडतो? त्याचं असं आहे की जिओ आणि एअरटेल केवळ टेलिकॉम कंपन्या राहिल्याच नाहीत आता. ते आता पूर्ण डिजिटल इकोसिस्टम बनले आहेत. म्हणजे त्या OTT आणि बाकीच्या सेवा देतात त्यामुळे? बरोबर. त्या OTT प्लॅटफॉर्म्स, गेमिंग, क्लाउड सर्व्हिसेस आणि फिनटेक म्हणजेच फायनान्शियल टेक्नॉलॉजीच्या जगातही प्रवेश करत आहेत. यामुळे त्यांचे उत्पन्नाचे मार्ग वाढले आहेत. पण तुम्ही जे डिओपोलीबद्दल म्हणालात, बाजारात जर फक्त 2च मोठ्या कंपन्यांचं वर्चस्व राहिलं तर दीर्घकाळात ग्राहकांसाठी स्पर्धा कमी होईल, ज्यामुळे भविष्यात दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे मात्र सामान्य ग्राहकांसाठी चिंतेचं कारण असू शकतं. पण जर जिओ आणि एअरटेल या कंपन्या संपूर्ण देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर 5Gचं जाळं विणत आहेत, त्यासाठी लाखो टावर्स आणि हजारो किलोमीटरचं फायबर टाकत आहेत, तर यासाठी एवढा प्रचंड पैसा येतो कुठून? हे फक्त आपल्या महिन्याच्या साध्या रिचार्जच्या पैशातून शक्य आहे असं मला तरी वाटत नाही. साहजिकच नाहीये ते. आणि म्हणूनच थेट परकीय गुंतवणुकीचा म्हणजेच FDIचा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा ठरतो. अच्छा. सध्या भारताच्या दूरसंचार क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीला ऑटोमॅटिक रूटद्वारे परवानगी आहे. एक सेकंड, हे ऑटोमॅटिक रूट म्हणजे नेमकं काय? ऑटोमॅटिक रूट म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय टेलिकॉम कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी सरकारची किंवा रिझर्व्ह बँकेची पूर्व परवानगी घेण्याची गरज नसते. ते थेट गुंतवणूक करू शकतात. म्हणजे लाल फितशाही कमी होते. अगदी. त्यामुळे परकीय चलन वेगाने देशात येतं. वर्ष 2000 ते 2025 या काळातील आकडेवारी पाहिली तर आत्तापर्यंत या क्षेत्रात तब्बल $40.09 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. बापरे, $40 अब्ज? हो. आणि त्यामुळेच हे क्षेत्र भारतातील 4थं सर्वात मोठं FDI प्राप्तकर्ते क्षेत्र बनलं आहे. ही खरोखरच खूप मोठी रक्कम आहे. याशिवाय अहवालात सरकारच्या काही मोठ्या योजनांचाही उल्लेख आहे, जसं की 12,195 कोटी रुपयांची टेलिकॉम PLI स्कीम आणि तब्बल 80,000 कोटी रुपयांची डिजिटल भारत निधी योजना. हे योजनांचे आकडे बघायला मोठे वाटतात, पण प्रत्यक्षात ही PLI स्कीम कशी काम करते? यामुळे सामान्य माणसाला किंवा अर्थव्यवस्थेला काय फायदा होतो? PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. आधी काय व्हायचं, आपण मोबाईल टॉवर्स किंवा नेटवर्कसाठी लागणारी जवळपास सर्व उपकरणे परदेशातून आयात करायचो. हो, चायना किंवा युरोपमधून. बरोबर. पण या योजनेअंतर्गत सरकार नोकिया किंवा एरिक्सन सारख्या जागतिक कंपन्यांना सांगते की जर तुम्ही ही उपकरणे भारतातच तयार केलीत तर तुमच्या उत्पादनाच्या आणि विक्रीच्या प्रमाणावर आम्ही तुम्हाला काही टक्के आर्थिक परतावा देऊ. अच्छा, म्हणजे त्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. अगदी बरोबर. आणि याचा थेट फायदा असा होतो की देशात मोठे कारखाने उभे राहतात, लाखो नवीन रोजगार निर्माण होतात आणि आयातीवर अवलंबून राहण्याची आपली सवय कमी होऊन आपण निर्यातीकडे वळतो. आपल्याला जागतिक टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचं जे ध्येय आहे ते यातूनच साध्य होत आहे. आणि तो जो डिजिटल भारत निधी आहे त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही जो डिजिटल भारत निधीचा उल्लेख केलात तो जुन्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडचा नवीन अवतार आहे. या अंतर्गत टेलिकॉम कंपन्या आपल्या महसुलातील काही वाटा सरकारला देतात. आणि तो पैसा कुठे वापरला जातो? तो पैसा अतिदुर्गम भागात, जिथे कंपन्यांना टॉवर उभारणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, तिथे नेटवर्क पोहोचवण्यासाठी वापरला जातो.
आणि राष्ट्रीय दूरसंचार धोरण 2025च्या ड्राफ्टमध्ये याच बळावर 2030 पर्यंत देशात 100% 4G कव्हरेज देणे आणि 90% लोकसंख्येपर्यंत 5G कव्हरेज पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपण एका मोठ्या तांत्रिक क्रांतीच्या अगदी मध्यभागी उभे आहोत. पण भविष्यात आपल्याला आणखी काय पाहायला मिळणार आहे? कारण अहवालातील भविष्यातील ट्रेंड्सचे आकडे तर आणखी धक्कादायक आहेत. हो, ते ट्रेंड्स खूपच रंजक आहेत. 2025 मधील 394 दशलक्ष 5G युजर्सवरून 2030 पर्यंत हा आकडा 980 दशलक्ष युजर्सपर्यंत पोचण्याची अपेक्षा आहे. शिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoTचा उल्लेख आहे, ज्यामुळे स्मार्ट सिटीज आणि एकमेकांशी कनेक्टेड असणाऱ्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसतील. आणि आणखीन एक रंजक उपक्रम म्हणजे PM वाणी, ज्या अंतर्गत देशभरात तब्बल 3,33,300 वायफाय हॉटस्पॉट्स उभारले गेले आहेत, जेणेकरून गल्लीबोळात प्रत्येकाला इंटरनेट मिळू शकेल. आणि त्यात ग्रीन टेलिकॉमचाही उल्लेख आहे. हो. अहवालात ग्रीन टेलिकॉमचा ट्रेंड सांगितला आहे, जिथे कंपन्या कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी चक्क सौर ऊर्जेवर चालणारे टॉवर्स उभारत आहेत. पण मला ज्या आकड्यांनी सर्वात जास्त विचार करायला लावला तो म्हणजे प्रति वापरकर्ता डेटाचा वापर, जो वेगाने वाढतोय. हो, तो 2030 पर्यंत दरमहा तब्बल 62 GB होण्याची शक्यता आहे. एवढा डेटा लोक कशासाठी वापरतील? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? सामान्य माणसाच्या आयुष्यात याने काय बदल होणार आहे? यावरून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, आणि तो म्हणजे या प्रचंड वेगाने होणाऱ्या बदलांना आपण खरोखर किती तयार आहोत? सामान्य माणसाच्या आयुष्यात याचा अर्थ असा आहे की आज आपण फक्त मोबाईलवर चित्रपट बघत आहोत, पण भविष्यात आपण मेटावर्स किंवा ऑगमेंटेड रियालिटी सारख्या तंत्रज्ञानातून थेट व्हर्च्युअल जगात वावरत असू, ज्याला प्रचंड डेटा लागतो. आणि आर्थिक व्यवहारांचं काय? आपली अर्थव्यवस्था अधिकाधिक कॅशलेस होत आहेच. जिथे UPIचे दरमहा 20 अब्जाहून अधिक ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, तिथे डिजिटल जाहिरात बाजारही 1.15 लाख कोटींवर पोचला आहे. बापरे, पण यात काही धोकेही असतील ना? नक्कीच. या अफाट संधींसोबतच काही अत्यंत गंभीर आव्हानेही या अहवालाने स्पष्ट केली आहेत. जसं आपण मगाशी बोललो, स्पेक्ट्रमची उच्च किंमत आणि पायाभूत सुविधांचा अफाट खर्च हे कंपन्यांसाठी मोठं आव्हान आहे. पण देशासाठी सर्वात मोठं आव्हान आहे ते सायबर सुरक्षेचं. सायबर सिक्युरिटी, हो, हा खूप कळीचा मुद्दा आहे. विचार करा, जेव्हा तुमचं बँक खाते, तुमच्या घरातील स्मार्ट उपकरणे, रस्त्यावरील सिग्नल्स, रुग्णालयातील मशीन्स आणि अगदी एखाद्याच्या छातीत बसवलेला पेसमेटर जर या 5G नेटवर्कशी जोडलेला असेल, हे तर खूपच भयंकर असू शकतं. हो, अशा वेळी एखादा सायबर हल्ला हा केवळ डेटा चोरीचा प्रकार राहत नाही, तर तो थेट लोकांच्या जीवावर आणि देशाच्या सुरक्षेवर बेतू शकतो. हे नक्कीच अंगावर काटा आणणार आहे, कारण आपण जेवढं डिजिटल जगाशी जोडले जाऊ तेवढीच आपली असुरक्षितताही वाढणार आहे. या सर्व चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण एवढं नक्कीच म्हणू शकतो की भारताचं दूरसंचार क्षेत्र आता केवळ संवादाचं किंवा संपर्काचं साधन राहिलेलं नाहीये. अजिबात नाही. ते आता खऱ्या अर्थाने एक ग्लोबल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर हाऊस बनलं आहे. 995 दशलक्ष इंटरनेट युजर्स, अब्जावधी UPI ट्रान्झॅक्शन्स आणि 5Gचा वाढता विस्तार हे सगळे एका नव्या भारताची साक्ष देत आहेत. या अहवालानुसार आपल्या डिजिटल इकॉनॉमीचा वाटा 2030 पर्यंत देशाच्या एकूण GDPच्या तब्बल 20% पोचण्याची अपेक्षा आहे. होय, आणि याच अनुषंगाने जाता जाता मला एका अतिशय महत्त्वाच्या आणि खोलवर विचार करण्यासारख्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे. नक्की सांगा. या हवाल्यात नमूद केल्याप्रमाणे 2025 ते 2035 या दशकात टेलिकॉम हे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे केवळ एक साधन नसून ते कोर इन्फ्रास्ट्रक्चर बनणार आहे. यावर आधारलेले IoT आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगाने विस्तारत आहेत. पण इथे आपण सर्वांनी एक विचार करायला हवा. जर भविष्यात आपली संपूर्ण अर्थव्यवस्था, आपली शहरं, रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्या आणि आपले सर्व दैनंदिन व्यवहार हे याच एका डिजिटल आणि पूर्णपणे AI नियंत्रित नेटवर्कवर विसंबून राहणार असतील, तर भौतिक जग आणि डिजिटल जग यातील रेषा कायमची पुसट होऊन जाईल का? हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे खरोखर. जेव्हा आपल्या आजूबाजूला माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय चालणाऱ्या ऑटोनॉमस सिस्टीम्स कार्यरत असतील, तेव्हा पूर्णपणे या डिजिटल अस्तित्वासाठी आणि एका नवीन प्रकारच्या जगासाठी आपली सामाजिक व्यवस्था, आपली मानसिकता आणि आपली रोजची जीवनशैली खरोखरच तयार आहे का?
हां, खरोखरच एक असा विचार आहे जो आपल्याला या आकडेवारीच्या पल्याड जाऊन भविष्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडतो. तंत्रज्ञान केवळ आपल्या सवयी बदलत नाही, तर ते आपले जगण्याचे संदर्भही पूर्णपणे बदलून टाकत आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला भारतीय दूरसंचार क्षेत्राची व्याप्ती, त्याची ताकद, त्यातील गुंतागुंत आणि भविष्यातील दिशा समजायला नक्कीच मोठी मदत झाली असेल. अहवालातून समोर आलेली ही माहिती आणि शेवटी उपस्थित केलेला तो महत्त्वाचा विचार सोबत घेऊन आपण आज इथेच थांबूया. या बदलणाऱ्या डिजिटल विश्वाबद्दल स्वतःहून अधिक विचार करत रहा आणि शोध घेत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.